नर्मदा मैया की जय. नर्मदे हर. आज आम्ही पोचलो आहे टोकसरला. आमच्या परिक्रमेचा आज दुसरा दिवस आहे. त्रास तसा काही झालेला नाही आहे आणि भरपूर परिक्रमावासी लोक आहेत. भरपूर महाराष्ट्राचे खूप वासी लोक खूप मान्य म्हणजे पहिल्यापेक्षा जास्त लोक मानतात आता नर्मदा मैयाला. नर्मदा मैया ही अशी आहे ज्या नर्मदा मैयाच्या कडेने जातात लोक. त्याच्यामुळं निसर्ग पण खूप सुंदर आहे. तर आम्हाला असं एक आश्रम दिलेला आहे इथे आणि आम्ही येताना आज ना स्वामी समर्थ एक मठ आहे. त्या मठामध्ये ना गोरखनाथाचं मूर्ती म्हणजे मंदिर हे केले, त्यांनी स्थापन केले. तर तिथं आज त्यांची स्थापना होते गोरखनाथाची. तर आम्ही रस्त्याने येताना थोडासा उशीर झाला आम्हाला, पण माहीत नाही आम्हाला का उशीर झाला. तर आम्हाला तिथे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांचं मठ होता. त्या मठामध्ये आम्हाला भोग मिळाला, प्रसादी भोग मिळाला. त्यासाठी आम्हाला लेट झाला. आम्हाला कळलंच नाही की पुढं आम्हाला एक प्रसादी भोग मिळणार आहे. स्वामी समर्थाचं मठ आणि गोरखनाथाचं मंदिराची जी स्थापना झालेली आहे आज प्रतिष्ठापना, त्याचं पण आम्हाला दर्शन होणार आहे. आम्हाला माहीत नव्हतं. लोक सांगितले पुढं जावा तुम्हाला, इथं भंडारा चालू आहे देवाचा. आणि सुंदर असं आम्हाला दर्शन झालं तिथं. आणि तिथं गेल्यानंतर तिथं रुद्राक्षाचं एक झाड पण होतं. खूप सुंदर अशी पूजा मांडली होती त्यांनी. आज स्थापना केली म्हणजे मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती तिथं. तर खूप सुंदर आज मला अनुभव आलेला आहे. तर तुम्ही पण बघा किती सुंदर स्थापना केलेली आहे. म्हणजे इथे सुद्धा स्वामी समर्थ रुद्राक्षाचं झाड आहे बघा हा.